मंडळी, आता मी निघालोय रील शूटसाठी आणि बघूया आजच्या व्हिडिओमध्ये काय धमाल येणार आहे आणि काय मजा येणार आहे. तर नमस्कार मंडळी, मी उन्हाळ प्रवासी अवधूत माटल तुमचं 15 डेज चॅलेंजच्या डेली व्लॉग मध्ये स्वागत करतो. मग मी गेलो रुया कट्ट्यावर आणि तिकडे भेटला माझा मित्र काना, कारण आजची व्हिडिओ तो शूट करणार होता. शूटला तर निघालो, पण पोटात थोडंसं खाली खाली वाटत होतं. म्हटलं काहीतरी पोटपूजा केली पाहिजे, म्हणून मग आम्ही गेलो आमच्या इडलीवाल्या अण्णाकडे. मेंदूवडीच्या 2 प्लेटच्या फरशा पाडल्यानंतर आत्ता कुठेतरी एनर्जी लागत होती. स्क्रिप्ट तर लिहून झाली होती, पण आता आम्ही वाट बघतोय बारकू कधी लिहायची, कारण आज चाकरमणी सिरीजचा शेवटचा पार्ट शूट करायचा होता. प्रदीर्घ काळानंतर बारकू मॅडम अवतरल्या होत्या लोकेशनवरती आणि मग त्यांनी 2 शब्दात त्यांचं मनोगत व्यक्त करायला सुरुवात केली. आणि न येण्यामागची कारण एक एक सांगत होते ना, आता इथे सांगायला शब्दच कमी पडतात. शूट करायला तर निघालो, पण ते लोकेशन एवढं खतरनाक होतं ना भाई, चुकून पण कधी गुगल मॅप लावून त्या लोकेशनवरती येऊ नका, कारण ही जागा आहे हिडन प्लेस. बऱ्याच मुंबईकरांना देखील हे प्लेस माहित नसतं. रस्ता तर बघा एवढा हिरवळ हिरवळ होता ना, पण त्या रस्त्यातून जाताना क्राईम पेट्रोलच्या सीन सारखा फील होत. पण लोकेशनवर पोहोचल्यानंतरचा जो अद्भुत नजारा होता ना, आई शपथ, मी तर वेडावूनच. खतरनाक, एकदम खतरनाक. लोकेशन बघून बारकू सुद्धा वेळी होऊन गेली होती, कारण तिला वाटत होतं आपण गावी आलोय, म्हणून थोडीशी धुरल्यात खेळत होती ती. फायनली पोहोचलोय लोकेशन वरती. मंडळी, मुंबई सारख्या शहरामध्ये समुद्राच्या ठिकाणी एवढं शांत वातावरण आणि शूट करायला आम्ही फक्त तिकडे दोघंच होतो, बाकी मंडळी होती तशी, पण आम्हाला काय त्यांचा डिस्टर्ब नव्हता. त्यामुळे हे लोकेशन एवढं भारी होतं ना, आई शपथ, खूपच भारी. थोडंसं पुढे गेलो आणि बघतो तर काय, दोघं जण खेकडे पकडत होते. खेकडे तर नाही भेटले, पण गावच्या खाडीवर आल्याचा फील मात्र होत होता. मग आम्ही बसलो तिकडे, स्क्रिप्टवर चर्चा केली, करेक्शन केलं आणि कशा पद्धतीने चांगल्या प्रकारे करता येईल यावर थोडासा विचार केला. बारकू बोलली काहीतरी स्क्रिप्ट मध्ये कमी आहे, चेंज करूया, म्हणून मग बसलो आणि पटापट ते चेंजेस करून मी स्क्रिप्ट लिहित होतो. तोपर्यंत इकडे बारकूचं फोटोग्राफी सेशन चालू झालं. इकडे बारकू मला डान्स करायला शिकवत होती. मी पण काय कमी आहे का, मी आहे कोळी, ठाकर ठाकर ऐरणीच्या दिवा, अशा ह्या गाण्यांवरती एकेकाळी स्कूलचे गॅदरिंग गाजवलेला मुलगा आहे मी. त्यामुळे या स्टेप माझ्यासाठी काहीच नव्हतं. आमचा शूट संपला आणि आजच्या दिवसाचा शेवट डिनरने केला. तर मंडळी, आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा.